Welcome dear student in the lockdown series. Now we are going to learn the fifth chapter inside the atom. So can you recall the first question? First question is what is mean by matter? So as you know that matter is nothing but it is made up of the atom. So and second question is what is the atom? Atom is the very smallest particle of any matter which is undivisible, and second one, there is a written of a chemical their properties by physical and chemically. It means that there is a no change or it can't be divided. That much of a smallest particle is called as a atom. And what is the smallest unit of the matter? Obviously, the smallest unit of the matter is a atom. पहिला प्रश्न होता की द्रव्य कशास म्हणायचं, तर जे अणूंपासून छोट्या ॲटमपासून बनलेलं असतं त्याला आपण द्रव्य असं म्हणतो. त्याचबरोबर अणू म्हणजे काय, व्हॉट इज द ॲटम? तर ॲटमची व्याख्या करताना असं म्हणतो की कोणत्याही द्रव्याचा, मूलद्रव्याचा अतिशय सूक्ष्मातला सूक्ष्म भाग की ज्याचा पुन्हा कुठलंही विभाजन करता येत नाही अशा भागाला आपण ॲटम म्हणतो. आणि त्याच्या सगळ्या ज्या रासायनिक, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कशा असतात त्या त्या पॉईंटला सेम असतात. सो म्हणजे तुम्ही त्याला डिवाइड नाही करू शकत. सो व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर? आणि ह्या द्रव्याचा सगळ्यात असा छोटा भाग कोणता आहे, तर तो आहे अणू, ॲटम ज्याला आपण म्हणतो. वी हॅव सीन दॅट द मॅटर इज अ मेड अप ऑफ द मॉलिक्यूल. Molecules are formed from the atom effectively. An atom is the smallest unit of the matter. An atom is the smallest particle of an element which retain the chemical identity in all physical and chemical changes. आता जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाहिलं तर इथं तुमच्या लक्षात येईल की मॅटर इज अ मेड अप ऑफ द मॉलिक्युल्स. हे सर्व अशा कणांनी, आता इथं दोन शब्द लक्षात घ्या, ॲटम आणि मॉलिक्यूल. म्हणजे द्रव्य जे असतं ज्याला आपण मराठीत अणू आणि रेणू असं म्हणतो. जे अणू असतात ते सिंगल मॉलिक्युल्सपासून बनलेले असतात, पण रेणू जे असतात ते डबल असतात किंवा दोन ॲटमपासून बनलेले असतात. तर हे मॉलिक्युल्स जे असतात, द मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द ॲटम. आणि हे जे तयार होणारे जे रेणू असतात ते रेणू मात्र अणूपासून म्हणजे ॲटमपासून तयार होतात. इफेक्टिवली अन ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर. आणि या स्मॉलेस्ट युनिट म्हणजे आपण प्रश्न विचारला आहे की सगळ्यात सूक्ष्म भाग असा द्रव्याचा कोणता आहे, तर तो काय आहे, ॲटम आहे. अँड ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. मग ॲटमची व्याख्या काय आहे की अणू एक अशा प्रकारचा एक सूक्ष्म कण आहे ऑफ ॲन एलिमेंट विच रिटेन इट्स केमिकल आयडेंटिटी. म्हणजे तिथं त्याची रासायनिक जी ओळख असते ती कशी असते, सारखीच असते इन ऑल फिजिकल अँड केमिकल चेंजेस. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक अथवा भौतिक बदलाच्या दरम्यान. आता फिजिकल अँड चेंज आपण 9वीला याच्याविषयी थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहोत. नाव आता तुम्ही इथं टेबल नंबर 5.1 कडे जर लक्ष द्या. टेबल नंबर 5.1 शोज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सम सबस्टन्सेस. इथं तुम्हाला काही पदार्थ आहेत, त्या पदार्थांचे तुम्हाला नावं आणि त्यांचे फॉर्म्युले इथं तुम्हाला दिलेले आहेत. Complete the table by putting tick marks, appropriate box and indicate the information of a smallest particle and type of the matter. आता हा टेबल समजून घेण्यासाठी सुरुवातीला टेबल एकदा वाचून घ्या. नेम ऑफ द सबस्टन्स, त्याचा फॉर्म्युला, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्सेस म्हणजे हा जो सबस्टन्स आहे आणि त्याचा फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला त्याच्यात लक्षात येईल तो ॲटम आहे का मॉलिक्यूल आहे, अणू आहे का रेणू आहे. तो असलेला ॲटम तो सिंगल टाईप म्हणजे एकाच प्रकारच्या अणूने बनलेला रेणू आहे का कसा आहे, तेव्हा डिफरंट अणू एकत्र येऊन तो रेणू तयार झालेला आहे. आणि टाईप ऑफ द मॅटर मग त्याला एलिमेंट म्हणायचं का कंपाऊंड म्हणायचं, म्हणजे त्याला आपण मूलद्रव्य म्हणू का संयुग म्हणू. इथे लक्षात घ्या, ॲटम म्हणजे अणू, मॉलिक्यूल म्हणजे रेणू, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आणि कंपाऊंड म्हणजे संयुग. आणि इथं व्याख्या लक्षात घ्यायचं की ॲटम हा सिंगल टाईप ॲटमपासूनच बनलेला असतो. मॉलिक्यूल म्हणजे रेणू हा वेगवेगळे अणू एकत्र येऊन रेणू बनलेला असतो. आणि एलिमेंट जो असतो तो सिंगल एकाच प्रकारचा असतो. तुम्हाला एलिमेंटची डेफिनेशन 7वीला झालेली आहे. आणि कंपाऊंड जे आहे ते डिफरंट एलिमेंट एकत्र येऊन कंपाऊंड म्हणजे संयुग तयार होतं. आता इथे मी समजून सांगतो तुम्हाला. पहिलं उदाहरण घ्या वॉटरचं. आता वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. आता इथं अर्थ असा असतो की हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू.
मग इथं आपण असं म्हणतो की हे जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत, हे स्मॉलेस्ट पार्टिकल एकाच प्रकारच्या अणूने बनलेले आहेत का? नाही. इथं तुम्ही पाहता की हायड्रोजन हा एक अणू आहे, याचे दोन अणू आहेत, आणि ऑक्सिजन म्हणजे हे दोन अणू एकत्र येऊन एक रेणू, एक मॉलिक्यूल तयार झालेला आहे. म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम, ऑक्सिजनचा एक ॲटम कंबाईन झाले हे ॲटम आणि तयार काय केला? मॉलिक्यूल. म्हणून हा ॲटम झाला का मॉलिक्यूल झाला? तर हा झाला मॉलिक्यूल. हा अणू नाही, हा काय झाला? रेणू. आता हा सिंगल टाईप ॲटम नाही का? म्हणजे इथं सर्वच एच एच आहेत का? किंवा सगळेच ऑक्सिजन आहेत का? नाही. हा डिफरंट टाइप्स ऑफ द ॲटम. तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे दोन एलिमेंट आहेत. या दोन एलिमेंटला एकत्र होऊन तयार काय झालेले? पाणी झालेले. म्हणून इथं तुम्ही टिक केलं की डिफरंट टाइप्स ऑफ द मॉलिक्यूल. मग हा एलिमेंट होऊ शकेल का? कारण की तो एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला आहे का? नाही. तर हा वेगवेगळ्या ॲटमनी बनलेला आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड, संयुग असं म्हणतो. दुसरं उदाहरण घ्या, ऑक्सिजन. आता ऑक्सिजनमध्ये बघा, इथं ऑक्सिजन हा सिंगल ॲटम आहे का ऑक्सिजनचा? नाही. किती इथं? दोन आहेत. O2. याचा अर्थ इथं ऑक्सिजनचे दोन अणू आहेत. किती इथं? दोन. आता मग इथं दोन आहेत, तर याला तुम्ही सिंगल ॲटम म्हणू शकतात का? नाही. हा डबल आहे. डबल आहे याचाच अर्थ काय झाला? हा रेणू. म्हणजे मी तुम्हाला व्याख्येत काय सांगितलं? एकापेक्षा जास्त ॲटम एकत्र आले की त्याचा तो ॲटम न राहता काय तयार होतो? रेणू, मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे तर आपण मॉलिक्यूल तयार केलो. पण इथं या O2, आता ऑक्सिजनचं फॉर्म्युलाच आहे O2. आता इथं तुम्ही पाहिलं तर हे सिंगल टाईप, म्हणजे इथं दोन काय आहेत? ऑक्सिजनचे ॲटम. इथं डिफरंट दुसरा कोणता आहे का? नाही. म्हणून आपण त्याला सिंगल टाईप ऑफ ॲटममध्ये त्याला काय केलं आहे? टिक केलं आहे. डिफरंटली टिक करण्याची गरज नाही. आता इथं हा संयुग होणार नाही. हा काय होईल आता? मूलद्रव्य. कारण की एकाच प्रकारचे ॲटम आहे. तिथं कोणता दुसरा ॲटम आहे का? कारण की कंपाऊंडची व्याख्या काय आहे? की डिफरंट एलिमेंट गेट कंबाइंड अँड फॉर्म द कंपाऊंड. इथं तसं नाहीच आहे. इथं काय झालंय? ऑक्सिजननीच ऑक्सिजन सोबत बंध तयार केले, बॉन्डिंग तयार केली आणि O2 तयार झालाय. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज ए एलिमेंट, नॉट अ कंपाऊंड. नाऊ टेक थर्ड एक्झाम्पल, दॅट इज द हेलियम. आता हेलियमचं काय? इथं हेलियमचा एकच अणू आहे. किती आहे? एकच. मग याला तुम्ही मॉलिक्यूल म्हणताल का? नाही. याला तुम्ही म्हणताल ॲटम. काय म्हणताल? ॲटम. आणि मग हा जो आहे इथं सिंगल टाईप, एकच प्रकारचा आहे म्हणून सिंगल टाईप आहे. आणि हा काय आहे? एलिमेंट. त्याच्यात दुसरा कोणी मिक्स आहे का? नाही. आता इथं तुम्ही खाली काही उदाहरणं दिले, त्यातलं आपण हायड्रोजनचं उदाहरण एक बघू. जसं ऑक्सिजनचं आहे तसं हायड्रोजनचं आहे. आता इथं हायड्रोजननीच हायड्रोजनसोबत बॉन्डिंग केली आणि हायड्रोजनचं काय केलं? फॉर्मेशन केलं. आता हा सिंगल ॲटम आहे का? नाही. हा काय होईल? मॉलिक्यूल होईल. कारण की एच एच, दोन एच आहेत आणि H2 आपण त्याला म्हणतो. हा सिंगल टाईप आहे. म्हणजे ह्याचा दुसरा कोणता ॲटम मिक्स आहे का? अटॅच झालाय का त्याला? नाही. म्हणून हा काय झाला? सिंगल टाईप ऑफ ॲटम इथं टिक येईल. त्याचबरोबर हा काय असेल? एलिमेंट असेल, कंपाऊंड हा नसेल. आता इथे NH3चं उदाहरण घ्या. आता NH3 म्हणजे अमोनिया ज्याला आपण म्हणतो. आता इथं तुम्हाला नायट्रोजनचा एक ॲटम आणि हायड्रोजनचे 3 ॲटम एकत्र झालेत. मग आता तुम्हीच सांगा, इथं ॲटम म्हणायचं का मॉलिक्यूल म्हणायचं? ते 101%. इथं काय म्हणायचं? मॉलिक्यूल आहे. इथं जे सगळे एकामेकासोबत बंद केलेत, बॉन्डिंग केलेली आहे. आता ही बॉन्डिंग केली हे शब्द आपण 9वी 10वीला बघू आपण. हे बॉन्डिंग करणं म्हणजे नेमकं काय आहे, किंवा कुठं संदर्भाने आलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन पण करेल. आणि हा तयार झालेला जो मॉलिक्यूल आहे, आता हे अमोनियाचा एक मॉलिक्यूल आहे म्हणून इथं तो काय होईल? तो मॉलिक्यूल आहे. सिंगल टाईप आहेत का? नाही. दोन डिफरंट आहेत. एक नायट्रोजन आहे, दुसरा हायड्रोजन आहे. म्हणून इथं काय येणार? या ठिकाणी टिक येणार. आता हा एलिमेंट होईल का? नाही. हा काय होईल? कंपाऊंड होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला बाकीचे हे उर्वरित 4-5 जे आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत. नीट लक्षात घ्या. आता इथं बघा की we have learned in the earlier standard that the smallest particle of most substances of a molecule. आता हे लास्ट इयरला आपण पाहिलंय. द मॉलिक्युल्स ऑफ अ फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम. आता ज्यावेळेस तुम्ही हे पहिले पॅरेग्राफ वाचून घ्या नीट. द मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ अ ॲटम. आता याच्यामध्ये हे 2-3 जे रासायनिक संकल्पना, म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होणारे जे मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड्स आहेत त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली. From this we understand that the smallest particle of an element taking part in a chemical combination of an atom, the concept of an atom is more than 25,000 years ago, 205 years ago,
However, it was forgotten in of course of the time. In modern scientists, the basis of experiment they have been explained with the help of by डाल्टन थेरी. आता इथं यांनी असं म्हणलंय की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी काय अभ्यासलंय की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मोस्ट सबस्टन्सेस आर अ मॉलिक्यूल. जे सर्व पदार्थ असतात त्या सर्व पदार्थांचा अतिशय सूक्ष्मातला सूक्ष्म पार्टिकल जो असतो तो रेणू मानला गेलेला आहे. द मॉलिक्युल्स ऑफ अ फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम. मग ह्या रेणूमध्ये ज्या ज्या पदार्थाचे तुम्ही रेणू पाहताय ह्या पदार्थामध्ये अगदी एकाच प्रकारचे काही अणू पण त्याच्यामध्ये असतात. मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द ॲटम. मग हे तयार होणारे जे रेणू आहेत हे काही रासायनिक संयोगाच्या प्रक्रियेमधून म्हणजे कोणाच्या ॲटम हे जे अणू आहेत ॲटम्स आहेत ॲटम हे काय करतात की रासायनिक संयोग त्यांच्यामध्ये होतो आणि मॉलिक्युल्स म्हणजे रेणू तिथं तयार होतात. फॉर दिस वी अंडरस्टँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट टेकिंग पार्ट इन अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम. आता हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी की फॉर दिस वी अंडरस्टँड दॅट द हे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट हा रासायनिक प्रक्रियेमध्ये किंवा संयोगामध्ये सहभाग घेतो. द कन्सेप्ट ऑफ अन ॲटम. आता ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. आता हा फक्त एक नॉलेजेबल पार्ट आहे पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की 2500 इयर्स अगोपासूनच ह्या ॲटमविषयी अणुरेणूविषयी आपण चर्चा करतो. पण याला एक्सपेरिमेंटद्वारे एक्सप्लेन करायला सुरुवात केली ती डाल्टनच्या ॲटॉमिक थेरीने. तर डाल्टनची ॲटॉमिक थेरी काय हे आपण आता पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडंसं इतिहासात झाकून बघू. इंडियन फिलॉसॉफर कनाद हे 6व्या शतकातली गोष्ट आहे. ते 6व्या शतकाचे समकालीन एक तत्ववेत्ते होते. स्टेटेड दॅट देअर इज अ लिमिट टू डिवाइड अ मॅटर इंटू स्मॉल पार्टिकल्स. त्यांनी असं म्हटले होते की कोणत्याही पदार्थाला जर तुम्ही विभाजित करीत गेलात तर एका क्षणानंतर त्याचं विभाजन होत नाही. द इंडिव्हिजिबल पार्टिकल मग जिथून ते विभाजित होत नसतात जे अविभाजित पार्टिकल्स दॅट कंटेन्स मॅटर वेर नेम्ड कनाद मुनी ॲज अ परमाणू. आणि मग जे अविभाज्य असणारे घटक असतात म्हणजे स्मॉलेस्ट टू स्मॉलेस्ट पार्टिकल त्याला त्यांनी परमाणू नाव दिलं. ही ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. आणि ते असं पण म्हणाले की हे परमाणू जे असतात ते अविनाशी असतात ते नष्ट होऊ शकत नाही. त्याचबरोबर 5th सेंचुरीमध्ये ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रेटिस यांनी पण असं मांडलं होतं. काय मांडलं होतं? स्टेटेड दॅट द मॅटर इज अ मेड ऑफ ऑल पार्टिकल्स अँड दिस कॅन नॉट बी डिवाइड. म्हणजे सर्व प्रकारचे पदार्थ अतिशय सूक्ष्मात असलेल्या सूक्ष्म कणांनी बनलेले असतात आणि ते कण कुठल्याच पद्धतीने अविभाजित होऊ शकत नाहीत. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर वॉज नेम बाय डेमोक्रेटस वॉज अन ॲटम. आणि मग त्यांनी 5व्या शतकामध्ये त्या मॅटरचा अतिशय सूक्ष्मातला जो पार्टिकल आहे त्याला त्यांनी ॲटम नाव दिलं. आता ॲटम हा शब्द मूळ ग्रीक शब्द आहे ऑटोमॉस. आणि ऑटोमॉस या शब्दाचा अर्थ होतो वन विच कॅन नॉट कट ऑर डिवाइड. म्हणजे अशा प्रकारचा पदार्थ की ज्याला कापताही येत नाही किंवा त्याचे दोन भाग होत नाहीत. आणि ह्या ऑटोमॉस शब्दापासून ॲटम शब्द हा रूढ झालेला आहे. आता आपण पाहत होतो की डाल्टनची ॲटॉमिक थेरी. डाल्टननी सुरुवातीला हे एक्सप्लेन करण्यासाठी एक्सपेरिमेंट केले होते. आता इथं जॉन डाल्टन यांचा फोटो आहे बघा. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ their theory in 1803. His celebrated atomic theory. आणि त्यांनी त्यांची ॲटॉमिक थेरी सांगितली. According to this theory, matter is made up of atom and atom are indivisible and indestructible. All atom of an element are alike while different element have a different atom with different masses. आता ही थेरी लक्षात घेताना सुरुवातीला डॉल्टनचं ॲटॉमिक मॉडेल लक्षात घ्या. त्यांनी ॲटॉमिक मॉडेल हे सुरुवातीला मांडलं आणि मांडत असताना त्यांच्या ॲटॉमिक थेरीच्या अनुषंगाने त्यांनी 2 ते 3 शब्द वापरले. पहिलं, अकॉर्डिंग टू दिस थेरी मॅटर इज अ मेडअप ऑफ द ॲटम. सर्व पदार्थ हे अणूंनी बनलेले आहेत आणि ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टेबल. म्हणजे हे जे ॲटम असतात ते अविभाज्य आहेत आणि नष्टही होत नाहीत. इंडस्ट्री त्यांना तोडता येत नाही. all atom of an element are alike while different element have a different atom with different masses. आणि मग जर तुम्ही पाहिलं जसा पदार्थ असेल जसं मूलद्रव्य असेल तसा त्यांचा ॲटम असतो आणि त्याचप्रमाणे त्याचं वस्तुमान सुद्धा हे कसं असतं त्या ॲटमचं वेगवेगळं असतं. म्हणजे याच्यामध्ये हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. ॲटम ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट
हॅव अ डिफरंट ॲटम विथ डिफरंट मासेस. हा मास शब्द त्यांना सुरुवातीला इथं त्यांनी स्पष्ट केला होता की त्यांची मासेस सुद्धा कसे असते तर डिफरंट असू शकतात. मग ते म्हणले, हे त्यांचा होता. आता त्यांनी एक पुढे प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न आपण आता उद्याच्या तासात बघू.